Dear student, today we are going to learn change the degree part second. Superlative degree into comparative degree. Superlative degree into comparative degree. SD चे CD म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य असेल तर त्याला कंपॅरेटिव्ह मध्ये कसं बदलतात ते आज आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल, मोहिनी इज द टॉलेस्ट गर्ल इन द क्लास. आता हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचे आहे. कशावर ओळखणार तुम्ही? आधी आयडेंटिफिकेशन ऑफ द सेंटेन्स व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवायचे. मला वाक्य आधी ओळखतं पाहिजे कोणत्या डिग्रीचे आहे. मग आता हे सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य कशावरनं? तर विशेषणाला EST प्रत्यय लावलं जातं. लहानात लहान शब्द असतो त्याला EST प्रत्यय लावलं जातं, हे लक्षात ठेवायचं. मग विशेषणाला EST राहिलं तर हे सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य, हे लक्षात आलं पाहिजे. मग या सुपरलेटिव्ह डिग्रीचं एसडीचं वाक्य कंपॅरेटिव्ह मध्ये कसं करायचं? ॲज रूल्स, जसे रूल्स असेल ग्रॅमॅटिकली तसं तुम्हाला मी सांगतो आहे. काय करायचं मित्रांनो? मग सुपरलेटिव्हचे वाक्य कंपॅरेटिव्ह करताना काय चेंजेस करावे लागतात ते पहा. मोहिनी इज द टॉलेस्ट गर्ल इन द क्लास. मोहिनी ही वर्गातील सर्वात उंच मुलगी आहे, असं त्याचा अर्थ झाला. मग कंपॅरेटिव्हमध्ये करताना काय बदल करावा लागतो ते बघा. काय करायचे तुम्हाला? आधी जो कर्ता असेल त्याला सुरुवातीला लिहायचे, मोहिनी. टू बीचे रूप जे असेल ते लिहा, मोहिनी इज. मग द टॉलेस्ट. आता द टॉलेस्ट म्हणजे हा EST काय दाखवतो? सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य. याला कंपॅरेटिव्ह मध्ये करायचे आहे. तर कंपॅरेटिव्ह मध्ये करताना विशेषणात बदल करावा लागतो. आधी काय करावं लागेल तुम्हाला? दी आर्टिकल काढावं लागेल. द आर्टिकल काढायचा. नंतर विशेषणात काय बदल करायचा आहे? EST प्रत्यय काढायचे आहे. त्या विशेषणाचे EST प्रत्यय काढायचे. नंतर तो विशेषण आन्सरमध्ये लिहायचे, टॉल. मोहिनी इज टॉल. मग आता कंपॅरेटिव्ह करतोय तर कंपॅरेटिव्ह मध्ये विशेषणाला ER प्रत्यय लावतात. मग हा ER इथं लावायचा, मोहिनी इज टॉलर. नंतर मोहिनी हे वर्गातील सर्वात उंच मुलगी आहे असं दाखवायचे आहे. मग अर्थानुसारच CD बनवावं लागेल आपल्याला, कंपॅरेटिव्ह बनावं लागेल. कसं? तर मोहिनी इज टॉलर दॅन एनी अदर. हा दॅन एनी अदर हा शब्द तुम्हाला कंपॅरेटिव्ह मध्ये वापरावा लागेल नियमानुसार, ग्रॅमॅटिकल रूलनुसार, तेव्हा तो अर्थ सेम होईल. मग मोहिनी इज टॉलर दॅन एनी अदर. मग याच्या पुढे एनी अदर पुढे काय लिहायचंय? विशेषणात बदल झाल्यानंतर पुढचे वाक्य जशाच्या तसं या अदर नंतर लिहायचे आहे, गर्ल इन द क्लास, हे असं. मग मोहिनी इज टॉलर दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. वर्गातील एनी अदर गर्ल पेक्षा, मुलींपेक्षा मोहिनी ही कशी आहे? टॉलर आहे, अधिक उंच आहे असं दाखवलं. म्हणजे वर्गातील मुलींपेक्षा ती अधिक उंच आहे असं कंपॅरेटिव्ह मध्ये आहे. आणि सुपरलेटिव्ह मध्ये सर्वात उंच आहे असं दाखवलं. म्हणजे सेम मिनिंग झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला असं चेंज करायचं आहे. सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह असं करायचं. सेकंड एक्झाम्पल, रोशनी इज वन ऑफ दी मोस्ट ब्रिलियंट गर्ल्स इन द क्लास. मग आता हे पण सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य आहे. कशावरनं मित्रांनो? बघा, वन ऑफ द, इथं काय वापरलं आहे? EST प्रत्यय राहिलं तरी सुपरलेटिव्ह डिग्री. आणि वाक्यात वन ऑफ दीचा उल्लेख झालेला असेल आणि विशेषणा अगोदर लांब लचक शब्द त्या विशेषणा अगोदर मोस्ट असेल तर ते सुद्धा सुपरलेटिव्ह डिग्रीचे वाक्य असतं, हे लक्षात आहे. मग त्याला ॲज अ रूल कंपॅरेटिव्ह कसं बनवता येईल? रोशनी इज वन ऑफ द मोस्ट ब्रिलियंट गर्ल्स इन द क्लास. गर्ल्स इन द क्लास, नॉट सिंग्युलर, प्लुरल्स. वर्गातील मुली, ज्या मुली असतील 5, 7, 8, 10, 15, 50 मुली असतील त्यांच्यात वन ऑफ दी म्हणजे 50 मधून एक असं त्याचा अर्थ. मग रोशनी इज वन ऑफ द मोस्ट ब्रिलियंट गर्ल्स इन द क्लास.
मग वर्गातले जे ब्रिलियंट गर्ल्स आहेत, 50 ब्रिलियंट गर्ल्स आहेत, त्या गर्ल्सपैकी रोशनी ही सर्वात ब्रिलियंट गर्ल आहे असं दाखवलेलं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून तिथं 1 ऑफ दीचा अर्थ काय आहे? 50 मधून 1, 100तनं 1 असं पण धरलं जातं. इतर गर्ल्स जे आहेत ते ब्रिलियंट आहेत, पण त्या ब्रिलियंट ग्रुपमधून रोशनी ही कशी आहे? सर्वात ब्रिलियंट आहे असं दाखवलं. याला कम्पॅरेटिव्ह करायचे आहे. नियमानुसार काय करायचे? करता जसा असेल, जो असेल तो लिहायचा आहे. रोशनी टूबीचे रूप जे आहे ते लिहा. रोशनी इज 1 ऑफ दी हे वाक्यातनं काढावं लागणार. लक्षात. आता मोस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीचे, याला कम्पॅरेटिव्ह मध्ये मोस्ट मोर करावं लागतं. रोशनी इज मोर, मोस्ट झालं मोर. मग विशेषण कोण आहे? ॲडजेक्टिव्ह ब्रिलियंट, ते लिहायचं. ब्रिलियंट. रोशनी इज मोर ब्रिलियंट. मग कोणापेक्षा? वर्गातील ब्रिलियंट मुलींपेक्षा. मग काय वापरायचं आहे? दॅन मोस्ट अदर. मोस्ट अदर. दॅन मोस्ट अदर गर्ल्स इन द क्लास असं लिहायचं. मग काय केलं मित्रांनो? करता जो येतो लिहिला, टू बीचे रूप लिहिलं, 1 ऑफ दीचा लोप केला, मोस्ट मोर केलं आणि विशेषण ब्रिलियंट लिहिला. आणि विशेषणानंतर परत दॅन मोस्ट अदर लिहायचे तुम्हाला. 1 ऑफ दी असल्यामुळे दॅन मोस्ट अदर लिहायचं आणि EST असेल तर दॅन एनी अदर लिहायचे. हे लक्षात ठेवा. मग दॅन मोस्ट अदर असं लिहिल्यानंतर विशेषणानंतर येणारं वाक्य किंवा शब्द जशाच्या तसं ते लिहायचे आहे. गर्ल्स इन द क्लास. अशा पद्धतीनं आन्सर आहे रोशनी इज मोर ब्युटिफुल दॅन मोस्ट अदर गर्ल्स इन द क्लास. लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्रीचं कम्पॅरेटिव्ह डिग्री सहजरित्या करता येईल. तर आली का ही डिग्री लक्षात तुमच्या? सुपरलेटिव्ह इंटू कम्पॅरेटिव्ह डिग्री. देन how did you like this video? If you really like this video, you have to subscribe the channel and like and share the video. Understand? Thank you.